नमस्कार मंडळी, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नाव तर सगळ्यांना चॅनलचं माहितीच आहे, मनाशी हितगुज. पण आज मी तुम्हाला विशेष का भेटायला आली आहे, कारण आज आषाढ महिन्यातला पहिला दिवस, आषाढस्य प्रथम मासे. मेघदूतामध्ये अगदी छान वर्णन केलं आहे आषाढ महिन्याचं. म्हणून आपल्याला मेघदूत घ्यायचं की आज महाकवी कालिदास दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. संस्कृत ही देववाणीच आपण ओळखतो, देववाणी म्हणून संस्कृतला ओळखलं जातं. आपली मराठी पण त्याच्यातनं जास्तीत जास्त शब्द संस्कृतमधून आलेले आहेत आणि त्यामुळे आपली सुसंस्कृत मराठी तयार झालेली आहे. अगदी शुद्ध आणि अस्खलित बोलणं. मंडळी, तुम्हाला कालिदासाची हिस्ट्री माहिती आहे का? कालिदासाला त्या राजाने एक महामूर्ख तोत्रा म्हणून हाकलून दिलं होतं आपल्या राज्यातनं, की तू इथे राहू नको, तू महामूर्ख आहे, तुला काहीही बोलता येत नाही. मग तो नाराज होऊन तो गेला जंगलामध्ये आणि एका मंदिरात झोपला. अंधार होता, त्याला काही कळलं नाही कुठलं मंदिर आहे, काय आहे काय नाही. सकाळी उठून बघितलं तर ती काली मातेची मूर्ती तिथे त्याला दिसली आणि मग तो तिथे साष्टांग दंडवत त्याने जो घातला तो उठेच ना. देवी प्रसन्न झाली की अशा लोकांसाठीच ती असते. आपल्याला देव माता आपण कोणाला म्हणतो, काली माता माताच आहे ना ती सुद्धा. ती त्याला प्रसन्न झाली आणि म्हणे, तुझ्या जिभेवरती सरस्वती नाचेल, तुला मी आशीर्वाद देते, तू स्वतःला महामूर्ख समजू नको. म्हणजेच काय असतं, कुणी अंडर एस्टिमेट केलं तर आपण अंडर एस्टिमेट व्हायला पाहिजे का? हा त्यातनं एक संदेश दिल्यासारखा आहे असं मला वाटतं. मग तो जे त्याच्यातनं अभ्यासाला लागला आणि त्याला इतकं संस्कृत अस्खलित आलं की त्यांनी 6 महाकाव्य मोठे मोठे लिहून काढले आणि ते जगप्रसिद्ध झाले. त्यातले पात्र असं वाटायचं की ते इतके जिवंत आहेत. अभिज्ञान शाकुंतल म्हणा, मृच्छकटिकम म्हणा आणि मेघदूत. आज मी मेघदूत हा विषय का घेते आहे, कारण आषाढ महिना लागला आहे आणि आषाढ महिन्याचं वर्णन जे आहे ते मेघदूतामध्ये त्यांनी खूपच चांगलं केलेलं आहे कालिदासांनी. आणि जर आजच्या पिढीनेसुद्धा जर मेघदूत वाचलं तर ते आउट ऑफ म्हणजे काय म्हणतात त्याला, आउट ऑफ काळाच्या मागे नाही आहे ते. आजच्या काळातल्या लोकांनासुद्धा ते आपलंसं वाटायला लागेल, कारण त्यातली पात्र अशी आहेत की ती आतासुद्धा आपल्याला आपली वाटतात. तो कसा मेघाला विनंती, की ती रामटेक कुठे आणि उज्जैन कुठे. तो एकटा बसलेला असतो, त्याला यक्षाने, तो यक्षच असतो एक, आणि त्याला शिक्षा दिली असते की तू आपल्या प्रेयसीपासून लांब राहशील. आणि मग आषाढ महिना आला, पाऊस आला, सगळीकडे छान अगदी आनंदोत्सव सगळे करतात आणि मी इकडे एकटा पडलो आहे. माझी विरहिणीच होती ती, त्याची पत्नी, म्हणजे त्याला विरहिणीच वाटली की मी इतका विरह सहन करतो आहे, माझी पत्नी तिथे कशी एकटी राहत असेल मला सोडून. आणि हा विचार येऊन मग मी तर काय करू, तेव्हा तर काय असे मेसेज वगैरे नव्हते. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, ढगालाच आपला दूत बनवलं. तर ढगाला संस्कृतमध्ये मेघ म्हणतात, म्हणून ते मेघदूत असं त्याचं त्यांनी नाव ठेवलं आहे महाग्रंथाचं आपल्या. आणि त्याच्यामधनं त्यांनी, तुम्हाला सांगते, एखादा हवा विषय म्हणजे काय म्हणतात त्याला, जो हवामान तज्ज्ञ असतो, जो ढगांचा वगैरे मार्ग अभ्यास करतो, तसा कालिदासांनी अभ्यास करून आपल्याला असं सांगितलं आहे की तो जो मेघ आहे तो असा जाईल. मग तुला त्याला रस्ता कुठे माहीत होता उज्जैनचा ना मेघाला, तर त्याने असं सांगितलं की तू असा जा, मग तुला हे शहर लागेल, तिथे उतरू नको, मग हे शहर लागेल, तिथे उतरू नको, मग माझी अलकानगरी लागेल. आणि उज्जैनीला तेव्हा अलकानगरी त्याची असेल, त्या एरियाचं नाव वगैरे अलकानगरी म्हटलं त्यांनी. आणि तिथे तुला उतरावं लागेल आणि तिथे एक सुंदर गवाक्ष म्हणजे खिडकी, पहिले गवाक्ष म्हणायचे अस्खलित भाषेमध्ये, तर छान त्याला डिझाईन वगैरे असायचे. आजकालच्या शटरच्या खिडक्या नव्हत्या, त्या खिडक्या म्हणजे गवाक्ष, म्हणजे याच्यातनं आपल्याला झिरमिरीत पडदे असायचे त्याला आणि त्यातनं आपण झाकू शकायचो, म्हणून त्याला गवाक्ष म्हणायचे. की त्यातनं बाहेरचं सगळं दिसायचं पण बाहेरच्यांना आतलं काही दिसायचं नाही, अशी ती रचना होती. तर तिथे एक अगदी दुःखी, स्वतःच्या कपड्यांचं नीट भान नसलेली, कपडे अंगावर आहेत पण ते ओढणी कुठे गेली किंवा साडी कुठे गेली ह्याचं तिला भान नाही, अशी जी स्त्री तुला दिसेल, केस मोकळे सोडून जमिनीवरती पडलेली असेल दुःखी चेहऱ्यानी, ती माझी पत्नी. आणि तू तिला जाऊन सांग माझा निरोप की तू दुःखी होऊ नको, मी तुला लवकरच भेटायला येईल. म्हणजे असे छोटे छोटे प्रसंग मेघदूतामध्ये पुष्कळ आहेत. आता हे जर सांगायला लागलं तर आपल्याला एक वेगळा विषय तो मेघदूत घ्यावा लागेल. आणि मला आज म्हणजे महाकवी कालिदासाला विनम्र अभिवादन करायचं होतं आणि त्यांनी इतके चांगले चांगले आपल्याला
महाकाव्य दिले याच्याबद्दल मला खूपच आदर वाटतो त्यांच्याबद्दल, आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करायला मला हा व्हिडिओ करावासा वाटला. तुम्हाला कसा वाटला हे सांगून सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.